दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो, त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो। हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो। महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात। त्याचप्रमाणे आज भंडारी ज्वेलर्स, मनमाडकर आणि महावितरणाच्या माहिती अधिकारी आयोजित महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। होम मिनिस्टर विथ अभिजित कन्नडकर यांनी खेळ पैठणीचा घेऊन महिलांना वेगवेगळ्या पारितोषिकाचे वितरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर वडजे यांनी केले। कार्यक्रमाची समाप्ती झाल्यानंतर सर्व महिलांना मोगऱ्याची रोपे देण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भंडारे ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारे, मनमाडकर साहेब, सौ लटपटे मॅडम, सौ जाधव मॅडम, सूरज क्षीरसागर आणि दीपिका क्षीरसागर यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो। तर आज आपण आलो आहे भंडारे ज्वेलर्स, मनमाडकर आणि महावितरण जागतिक महिला दिन। तर आपल्यासोबत त्यांचे संचालक आहेत, आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी भंडारी ज्वेल्स, नाशिक रोड, दत्त मंदिर सिग्नल। जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना भंडारी ज्वेल्सतर्फे हार्दिक अभिनंदन करतो। त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कामाचा गौरव करून ते त्यांना अभिनंदन करतो। आणि महावितरणचे जेवढ्या पण अधिकारी आहे, सगळ्या लेडीज अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल कार्यक्रम मथुरा हॉटेलमध्ये इथे आयोजित केलेला आहे। त्यांच्यातर्फे सूरज कम्प्युटर आणि भंडारी ज्वेल्सतर्फे चांगले गिफ्ट त्यांना देण्यात येणार आहे। त्यांच्यासाठी गेम्स ठेवलेला आहे, खेळ पैठणीचा ठेवलेला आहे। त्या चांगला आनंद ते इथे लुटतात। पूर्ण वर्षभर ते काम करतात, अहोरात्र काम करतात। आपल्याला लाईट मिळण्यासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी ते काम करतात। आणि आजचा दिवस हा त्यांचा आहे। त्यांच्यासाठी त्यांना आनंद लुटण्यासाठी आम्ही अँकरांना बोलून त्यांच्यासाठी आनंद, डान्स आणि वगैरे अदर ॲक्टिव्हिटीज ठेवून ते कार्यक्रमाचा चांगला आनंद घेत आहे। त्याच्यासाठी आम्ही अँकर कन्नडकर यांना बोलवलं आहे। तरी भंडारी दिवसला एकदा नक्की भेट द्या। थँक्यू। कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस दत्त मंदिर, कम्प्युटर्स दत्त मंदिर सेल्स अँड सर्व्हिस, दत्त मंदिरला आपलं शॉप आहे। भंडारी ज्वेलर्स व महावितरण अधिकारी आयोजित हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। याच्यात खूप मोठा प्रतिसाद नारी शक्तीचा आहे। नारी शक्तीचा आज खूप मोठा सन्मान करायला हवा। प्रत्येकाने नारी शक्तीचा सन्मान करायला हवा। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आज 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो। अमेरिका आणि युरोपमधील महिला कामगारांच्या चळवळींमधून हा महिला दिन साजरा करण्याची सुरुवात झाली आहे। तो दरवर्षी आपण साजरा करतो। ह्याचा मुख्य हेतू असा होता, महिलांवरती होणारे अत्याचार, महिलांचा मताधिकार, महिलांचं काय म्हणतात त्याला पुनरुत्पादन आणि केंद्रीय पातळीवरील चळवळी सगळ्या महिलांच्या ह्याला न्याय देण्यासाठी हा दिवस महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला। त्यावेळेसपासून आपण महिला दिन म्हणून साजरा करतो। महिला दिनाचं औचित्य साधून भंडारे ज्वेलर्सनी जे काही इथं आयोजन केलेलं आहे, त्यामुळं भरपूर महिलांना त्याच्या संधीचा लाभ मिळालेला आहे। माझ्या वतीनं मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। तसेच आपल्यासोबत आहेत सुनेत्रा जाधव आणि मंजुषा लटपटे। यांच्याकडनं आपण महिला दिनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा। महिला दिनाची म्हणजे काळाच्या गरजेनुसार हे गरज पडली की महिला खूप पूर्वीच्या काळी अबला होत्या, म्हणजे त्यांच्यावर खूप असं काही बंधनं खूप लादायचे। तर त्या ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मला वाटते आपण तर करतोच, नवरात्रामध्ये नारी शक्तीचं हे देतोच हिंदू धर्मानुसार, पण युरोपियन कंट्रीतून हे इंटरनॅशनल डे साजरा करण्यात आला, कारण तिथे पण महिलांवर खूप सारे अत्याचार व्हायचे। तर आपण हे त्याच्यासाठी की महिलांना सबल करावं, त्याच्यासाठी आपण हे दिन साजरा करू लागलो। याचा उद्देश असा आहे की पूर्ण म्हणजे
ज्या खूपच अबला आहेत किंवा ज्यांच्यावर खूप अत्याचार होतात तिथंपर्यंत आपण पोचायला पाहिजे. नुसताच साजरा नाही करत, त्यांना आपण हात धरून पुढे आणलं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित आपण समाजाचा एक हे घटक म्हणून साथ दिली पाहिजे. आणि ह्याच्यासोबत आपण हे पण लक्ष दिलं पाहिजे की नुसतंच महिला दिन साजरा करून महिलांच्या पुरतंच विचार न करता आपण ह्याचा गैरफायदा पण नाही घ्यायला पाहिजे. आपण समाजात दोन्ही इक्वल हे आहेत, म्हणजे पुरुष आणि महिला हे समजून घेऊन त्याचा मान सन्मान राखला पाहिजे, हेच आहे. आणि महिलांचा जास्ती रोल येतो का, कारण ते आपल्या लेकरांना संस्कार देतात. तर हे आजकालच्या ह्याच्यात आपण न्यूजमध्ये ऐकतो की किती महिलांवर मुलींवर अत्याचार होतात. तर हे सगळं एका आईचा रोल आहे, एका बहिणीचा रोल आहे की आपल्या घरून सुरुवात केली पाहिजे की महिलांची तुम्ही आदर करा आणि त्यांच्याप्रती सन्मान द्या. सर्व महिलांना आज या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.